नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। एमपीएससी कडून नुकतीच एक नवीन अपडेट आलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्ही दिलेली असेल गट अ आणि गट ब, तर इथं जागा वाढवण्याच्या संदर्भात नेहमीच अशा ऍडव्हर्टाइज येतात, तुम्हाला माहित असेल। तर ही जी अपडेट आहे काय आहे ते आपण बघणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचतील। सोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करा दर्जेदार पुस्तकांसोबत। आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार नामांकित लेखकांची मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेली पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल होत आहेत। नवीन एडिशन आहेत। जीएस पेपर 1, 2, 3, 4 तुमचे इथिक्स असेल, ऑप्शनल असतील, सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या पब्लिकेशनची मिळत आहेत। एकदा वेबसाईटला नक्की व्हिजिट करा, एमपीएससी सेक्शन मध्ये जावा। इथे तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ऑप्शनल सगळ्या पुस्तकांच्या भरपूर अशा कॉपीज बघायला मिळतील। तर फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्री घेता, हिस्ट्रीसाठी तुम्हाला सहज इथं 20 ते 25 पुस्तकं मिळून जातात। जिओग्राफीसाठी भरपूर नामांकित लेखकांची पुस्तकं आहेत। तुमचं विज्ञान तंत्रज्ञान रवी भूषण सरांचं पुस्तक आहे। ओके, तर मुख्य परीक्षेसाठी तुम्ही आपल्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा। बघूया एमपीएससीचं हे नोटिफिकेशन काय आहे। तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग बघा, शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं। तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026। ओके, तर इथं 24 डिसेंबर 2025 ला 87 जागांसाठी काय केलेली होती, त्यांनी जाहिरात जी आहे ती रिलीज केलेली होती। बरोबर, किती? 87 जागांसाठी। आता याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला राज्यसेवा परीक्षेतील विविध संवर्गाकरिता मृदा आणि जलसंधारण विभागाच्या आता आस्थापना क्रमांक वगैरे इथं दिले, ठीक आहे। तर 26च्या पत्रा अन्वये पशु वैद्यकीय अधिकारी गट अ करिता 7 पदे भरण्याबाबत कळवलेलं आहे। त्यानुसार शासनाकडून प्राप्त अतिरिक्त किंवा सुधारित मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा गट अ गट ब पूर्व परीक्षा यांचा जो तपशील आहे तो तुम्हाला इथं दिलेला आहे। एकूण 265 पद, किती? एकूण 265 जागांसाठी ही ऍडव्हर्टाइज इथं आलेली आहे, ठीक आहे। ओके, याच्यामध्ये बघा, राज्य पोलीस उप अधीक्षक ऑब्लिक पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त 8 पद आहेत। उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी 13 पद आहेत। गट अ सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ 32 पद आहेत। ओके, त्याच्यानंतर पद बघून घ्या, तुमची इलिजिबिलिटी बघून घ्या। राज्य कर सहाय्य आयुक्त याच्यासाठी इथं पद आहे टोटल 23। मुख्य अधिकारी सहाय्यक आयुक्त 7 पद, सहाय्यक कामगार आयुक्त 6 पद, अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क गट अ 7 पद, सहाय्यक गट विकास अधिकारी 30 पद, उद्योग अधिकारी 4 पद, त्याच्यानंतर मंत्रालयीन विभागीय कक्ष अधिकारी टोटल 10 पद, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब 9 पदे, सरकारी कामगार अधिकारी गट ब 19 पद, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब 9 पदे, लेखा अधिकारी एकूण 60 पदे, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब 1 पद। ओके, पद संख्या बघून घ्या। त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सेवा परीक्षा महसूल आणि वन विभाग 7 पद। ओके, बांधकाम विभाग 9 पद आहेत। सहाय्यक कार्यकारी अभियंताची 7 पद आहेत। मृदा जलसंधारण 4 पद आहेत। शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथं दिलेली आहे, ठीक आहे। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा परीक्षा महिलांकरिता वगैरे फिजिकलच्या ज्या क्रायटेरिया आहे ते तुम्हाला इथं दिलेला आहे। तर हे अपडेटेड लोकसेवा आयोगाची प्रसिद्धी पत्रक आहे, लक्षात घ्या। आता इथे एक हायलाइट करून त्यांनी मुद्दा दिलाय तो बघा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेकरिता दिनांक 18 जून 2026 ते दिनांक 22 जून 2026 रोजी
विकल्प सादर करणं आवश्यक आहे तुम्हाला. सदर कालावधीनंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेकरता विकल्प सादर करण्याची मागणी कोणत्याही स्थितीत मान्य करण्यात येणार नाही. तर अशा पद्धतीने आयोगाचे हे जागा वाढण्याबाबतचे एक परिपत्रक आहे. तर हे परिपत्रक अपडेट येत असतात. आपलं काम आहे अभ्यास करणं. ऑप्शनची तयारी जोरात करा. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.